नमस्कार. अग्निपथ या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. R.N. शिंदे यांच्या प्रेरणा देणाऱ्या जीवनाची वाटचाल आपण आपल्या मागील भागात पाहिली. माझा जन्म वाणेवाडीमध्येच. आपण काय नोकरी करायची नाही. ते एक जागा थोडीशी मिळाली आणि मी किराणा दुकान सुरू केलं. कुटुंब प्रमुख म्हणून बापू आमच्या सगळ्या कुटुंबासाठी दैवतच आहेत. कॅम्पसमध्ये मला हे आळंबी केंद्र दिसलं, म्हणजेच मशरूम. 7/7/2007 त्या दिवशी 50 किलो मशरूम निघालं माझं. पण कंपनीमध्ये नेमकं 2 ॲक्सिडेंट मोठे घडले. ब्रेशिंग प्रॉपर न झाल्यामुळं अख्खी रॅकची रॅक एक रॅक असा पडला की बाकी रॅक पडत गेले. त्यावेळी खूप परिस्थिती अशी ही झाली होती. सगळे माझे दागिने वगैरे सगळं मोडलं त्यावेळी. त्याच पाऊलखुणांचा वेध घेत आपण त्यांच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. बँकेचे लोक नाबार्डचे लोकांनी व्हिजिट दिली आणि मग त्याच्यातून मग परत कन्सल्टन मीटिंग झाली. मीटिंगमध्ये ठरलं की बा आपण 1-1.5 वर्ष त्यांना परत रिलीफ देऊ. रिलीफ देऊ याचा अर्थ काय व्याज कुठं थांबत नाही की मग ते उभं करायला हे करायला परत मग ते आम्हाला आहे जैसे ते सगळं हे करून सगळ्या रॅकला ब्रेशिंग करण्यापर्यंत ते आम्हाला बरोबर त्यात 1 वर्ष 6 महिने गेलं. आणि आम्ही थोडं प्रोडक्शन सुरू झालंच होतं ते आम्ही आपलं काढत राहिलं थोडंसं. तोपर्यंत अकाउंट आमचं नॉन प्रोडक्टिव्ह ते का प्रोटेक्शनमध्ये जायला लागलं. पण थोडे पैसे आम्ही चाललंच होतं बँकेला परत होतो. त्यांच्यात एक दुसरे काय ऑफिसर आल्यानंतर त्याच्यात एका ऑफिसरने खूपच ते मनावं घेतलं. नाही म्हणले अकाउंट NPS झालेले. ठीक आहे म्हणलं, शेवटी प्रोजेक्ट तुमचा आहे. मी क्वालिटी दिली तुम्हाला भरपूर, तुम्ही क्वालिटी विका, प्रोजेक्ट विका आणि तुम्ही पैसे मोकळे करा तुमचे. मोठ्या प्रोजेक्टवर काम करताना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. छोटीशी चूक किंवा हलगर्जीपणा महागात पडतो. आत्तापर्यंत केलेल्या कामावर पाणी फेरलं जातं आणि पुन्हा जोमाने उभं राहण्याकरता ती जिद्द आणि बळ लागतं. आणि आपत्तीच्या प्रसंगी जेव्हा आपला सगळ्यात जवळचा माणूस येऊन मदतीचा हात देतो तेव्हा जग जिंकल्याचा भास होतो. 10-11ला मुलगा अक्षय ॲग्रीबीटेक झाला. तर तो पहिले 3 वर्ष सोमेश्वरला होता पब्लिक स्कूलला, 1 वर्ष ग्रीन फिंगर्स अकलूजला होता, 2 वर्ष तो विद्याप्रस्थान बारामतीला होता 3 वर्ष. त्यानंतर केम्ब्रिज स्कूल पाचगणीला होता 3 वर्ष 10वीपर्यंत. आणि त्याच्यानंतर फिनिश स्कूल बेळगावला ठेवला मी 11वीला आणि परत 12वीला गॉडेज इंटरनॅशनलला आणला. त्यानंतर मग मी म्हणलं तर हा ॲग्री संबंधित आहे, त्याला ॲग्रीबीटेकला ठेवला प्रवराला. ॲग्रीबीटेक होऊन तो आलेला होता आणि तो परिपूर्ण असा झाला होता. कारण मला ते पोरं शिकलेला आणि हे झालेला पाहिजे चांगला परिपूर्ण असं त्याच्यावर मी लक्ष केंद्रित केलं ते शिक्षणाबाबतीत. नंतर मी कंपनी द्यायची ठरवली. त्याला म्हटलं तू जा, हे एवढं मोठं लोन आहे ते काय तुझ्याच्याने माझ्याच्याने असं उद्योग झालं तर फिटणार नाही. तुझं लाईफ कशाला हे करून घेतो, तुला बाहेर शिकायला जायचं असेल तू जा आणि तिकडे सेटल हो म्हणलं. बँकेचं NPA थांबणार नाही म्हणलं. त्यामुळं आता त्यांनी एकदा जर ॲक्शन घेणार असतील तर आपण काहीच करू शकत नाही याच्यावर. मग ठीक आहे, मग मला काय त्यांच्यात लोकांनी गाईडलाईन्स केले चांगल्या की बाबा असं आहे तर तुम्ही काय घाबरून जाऊ नका, तुम्ही पैसे भरताय पण तुम्ही हे आम्हाला रिसर करावंच लागतं. मी कुठं म्हणलं नाही, म्हटलं तुम्हाला कराच म्हणताय ना. पण त्यावेळेला आम्ही कॅनडावाल्यांशी 1-2 संबंध घेतले, ते बोलवून घेतले, त्यांच्याशी मिटिंग घेतली. पण त्यांनी 49% 11 कोटीला मागितलं. त्यांनी तेवढेच बोलून गेले. त्यानंतर त्या कॅनडावाल्यांचं काय हे आला नाही. आम्ही एका हॉटेलला जेवण करत असताना मला म्हणले बापू मला एंट्री द्या, मग ह्या कंपनीत मी काम करणार आजपासून. मी काय कुठे शिक्षणाच्या बाहेरचं नाही, मला फक्त 1-2-3 वर्ष द्या, मी तुम्हाला प्रोजेक्ट बाहेर काढून देतो. मग त्यांनी जशी एंट्री घेतली तसं त्यावेळेला नेमकं ते प्रोडक्शन बी 170-200 टनावर गेलं. आणि म्हणलं तुम्हाला साधारणतः मी हे जे त्यांच्या वेळेच्या पैसे देतो तुम्हाला सगळे. आणि त्यांनी सुरू केले मला द्यायला पैसे. एवढा त्यांनी प्रोजेक्ट फास्ट चालला आणि इतकं त्यांनी त्याच्यात एफर्ट घेतले की म्हणजे मी सांगत नाही एवढी मोठी अमाऊंट मला महिन्याला मिळायला लागली. त्याला ना पुढचं शिक्षण घ्यायला लंडनला जायचं होतं. तर मग त्याच्या परीक्षा वगैरे देत होता, अभ्यास करत होता आणि इथंही बघत होता. मग इथलं सगळं मार्केटिंग त्यांनी बघितलं. अगोदर आपला माल एवढा जातोय उकरड्यात, म्हणजे फेकून देतोय आपण, का तर मार्केटिंगच नाही ना. मग काय करणार, मग त्याने अगोदर बँगलोर चेन्नई इकडं जाऊन मार्केटिंग आधी केलं. साऊथला ह्याला एवढं मार्केट त्याने टॉपला नेलं की आम्हाला मशरूमच कमी पडायला लागलं. मग हा माल आमचा इथं पॅकिंग होऊन मग जायला लागला बँगलोरला वगैरे. मग आम्ही अगोदर त्यांना ट्रॅव्हलनी पाठवत होतो.
ट्रॅव्हलनी पाठवता मग आम्ही तो गाडीवाले त्यांना ट्रॅव्हलच करायचे ते म्हणले मग मी स्वतः घेतो गाडी. मग त्यांनी स्वतः गाडी घेऊन मग त्यांनी चालू केलं ते. आणि सगळीकडे हे पूर्ण कंपनीत कॅमेरे बसवायचे, कुठं काय करायचं, कुणाला कसं करायचं, हे सगळं त्यांनी अशी रुटीन लावून दिलं त्यांनी. सप्टेंबर महिन्यात ह्याच्यात गणपतीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठा कार्यक्रम घेतला अक्षयने, आणि त्यात त्याचं ओव्हर एक्झर्शन झालं, मोठ्या प्रमाणात झालं. झोप नाही, ही नाही, कंपनी बघ, रात्रीच्या तिकडं जा. त्या दिवशी नेमकं त्याचा तो हे झाला 22 सप्टेंबरला. सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं, पण म्हणतात ना, देव चांगल्या माणसाची परीक्षा बघतो. सर्व सुरळीत चालू असताना त्यांचा मुलगा अक्षय त्यांच्यापासून हिरावून गेला. 22 सप्टेंबरला ऑफ झाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आता आपण तर काहीच करू शकत नाही, आपणही आता संपले जमायचं आहे. म्हणजे आपण आता म्हणजे जगणं देखील मुश्किल आहे आता. ह्याच्यापेक्षा त्यात मजाच नाही आता इथनं राहिलेली. कारण आपण एक होतं ते बी गेलं, आणि आता कोणासाठी करायचं आणि काय करणार आपण इथून पुढं करून तरी. म्हणून मी त्यावेळेला एकदम शून्य झालेलो होतो घरात, दोघंही आम्ही. अक्षयची पोकळी कधीही भरून निघणारी नाहीये. मी अजिबातच घर सोडत नव्हते. मग वर्षभर मी कुठंच जास्त गेली नाही. मग ह्यांनी असं नाही, आता मी हे ओरडून किंवा काय बोलून चल घराबाहेर पड सारखंच घरात नको बसायला, असं करून मला जरा बाहेर काढलं त्यांनी. नाही तर मी दीड वर्ष घरच सोडलं नव्हतं. अक्षयचं नेमकंच 22 सप्टेंबरला हे झाल्यावर तर लगेच 28ला तर त्यांनी पोझिशनला आले लोक. पोझिशन आम्ही घेऊन जा म्हटलं कधीच, पण ते पोझिशन कुठं फिजिकली घेत नव्हते. त्यांनी काय सिम्बॉलिक घेऊन बसले फक्त. सिम्बॉलिक पोझिशन असल्यामुळं मी 28 जरी तारीख असली तरी मी 30 तारखेला त्यांना 70 लाख पाठवून दिले परत. म्हणजे असं नाही, माझं कर्तव्य मी कुठंच चुकवलेलं नाही. मला त्यांच्याच एका जवळच्या यांनी सांगितलं की तुम्ही शिंदे, आपल्याला आता तुम्हाला पैसे देऊन चालणार नाही आम्हाला, तर तुम्ही आम्ही आता कोर्टात गेलेलो आहे, सरळ कोर्टात जावा आणि काहीतरी मुदत घ्या. मी एक आमचे चांगले वकिलांना विचारलं, वकील म्हणले आता हे आपल्याला DRTमध्ये जावं लागेल. मग आम्ही तोच निर्णय घेतला आणि आम्हाला त्या DRTमध्ये गेल्यामुळं पिरियड मिळाला. नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण आता ह्याला जर काहीतरी थोडंसं आपलंच मानसिकता जर तयार ठेवावं लागेल, तर आपणच हे करून गेलो तर एवढे लोक काम करतात, आपल्याला एवढा मोठा रोजगार निर्माण केला आहे आपण, त्या लोकांचं काय. आणि आता प्रोजेक्ट सक्सेस झालेला आहे, आपण बँक देखील बाजूला काढू शकतो या. मग त्याच्यात त्यांनी ते प्रपोजल दिलं मला की आम्हाला एवढे पैसे द्या. ती ऑफर लगेच मी कोर्टात पूर्ण केली. मी फक्त 3.5 तासात पैसे दिले त्यांना. त्यावेळेला ती त्यांची होती 45 कोटीची माल. मला त्यांनी 15 महिन्यापर्यंत मुदत दिली ती, पण बिनव्याजी वापरा येत होतं मला. पण मला आपली भावनाच नाही तसली काही गोष्ट. त्यावेळेला ठरवलं की ज्या पोराने ज्या मुलाने आज आपल्याला सगळंच आपल्याला आता जे मुलं आईवडिलांना त्यासाठी असतात सांभाळायसाठीच, आणि दुसरी गोष्ट मग त्याच्याच नावाने आता काहीतरी करत राहायचं. तो आहेच आपल्यापाशी, म्हणून आपण हे करतोय सगळं. मी जर नसता म्हणलं ना, नाही माझ्याकडे म्हणलं ना, तर मी काहीच करू शकणार नाही. तो माझ्याबरोबर आहे म्हणून मला ही मोठी सगळी शक्ती मिळते. आपल्या मुलाच्या स्मरणार्थ त्यांनी अक्षय शिंदे फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. अक्षय फाउंडेशनतर्फे ना आम्ही जी मुलं आता 10वीला आहेत 12वीला आहेत त्यांना चांगली टक्केवारी पडली तर त्यांना आम्ही रोख रक्कम देतो, त्यांना पुढच्या शिक्षणासाठी सहकार्य करतो. आणि खूप मुलं आहेत त्यांना आम्ही शाळेची फी म्हणा किंवा काय शाळेत टॅब पाहिजेत ते देतो, कुठल्या शाळेला काय त्यांनी मागितलं तरी देतो. काय मुलांच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलतो. आणि अंगणवाड्याला गॅस वगैरे दिलेत, अंगणवाड्या बांधल्यात आम्ही मुरुमला, वागळवाडीत, वाणेवाडीत. आणि आता बस स्टँड बांधतोय. आता इथं 2-3 बांधले, आता बस स्टँड चाललंय बांधायचं. अक्षय शिंदे फाउंडेशन नावाची त्याची आठवण म्हणून अनेक समाजोपयोगी कामं करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परिसरात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात आज बापूंचं नाव प्रसिद्ध आहे. जवळजवळ 18 लाखाच्या सायकलींचे वाटप, अंगणवाडीला पोषक आहार देणे, खेळाडूंसाठी बक्षिसे, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, शाळा कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, दुष्काळी गावांना टँकरने पाणी पुरवठा,
देवळांना देणग्या, 10वी व 12वी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, परिसरातील गरजू दुर्बल गरजूंना उपचारांसाठी हॉस्पिटलचा खर्च करणे, विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉपचे वाटप, निंबूत ह्या गावात वृक्षारोपणसाठी मदत, परिसरातील गरीब नागरिकांना आणि कामगारांना दिवाळीत साहित्य वाटप, वागळवाडी येथे भीषण आगीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत, तसेच ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा, शाळा आणि ज्युनियर कॉलेजसाठी पाण्यासाठी बोरवेल व मोटर साहित्य. नीरा बारामती रोडवर 3 बस थांबे बांधले आहेत व 15 बस थांबे नियोजित आहेत. अशा प्रकारचे अनेक उपक्रम या संस्थेने केले आहेत, करत आहेत. आत्तापर्यंत अक्षय शिंदे फाउंडेशनने या कामाकरिता जवळजवळ 6 कोटी 20 लाख रुपयांची मदत केली आहे. आमच्या इथे एक कार्यक्रम होता. आम्ही तो कार्यक्रम अंगणवाडीचा राबवला होता. मग बापूंनी आम्हाला विचारलं कशाची आवश्यकता कशाची, तर आम्ही त्यांना सांगितलं म्हणजे आम्हाला अंगणवाडीसाठी गॅस वगैरे पाहिजेत. कारण ते पहिलं काय होतं, मुलांना गॅस म्हणजे स्टोवर शिजवायचं किंवा घरून शिजवून न्यायचं, ओझं न्यायचं, असा आम्हाला खूप त्रास होत होता. आम्हाला होय म्हटल्यानंतर मग दुसरे बारामती तालुक्यातले बीट वगैरे साहेब वगैरे आमच्यासारख्या सेविका म्हणल्या, मग आम्हाला पण दिलं बापूंनी तर बरंच होईल. ग्रामीण भागातल्या अंगणवाडीला जिथे चुलीवर किंवा स्टोवर स्वयंपाक केला जाईल, प्रशासनाकडून येणाऱ्या मदतीची वाट न बघता अक्षय शिंदे फाउंडेशननी संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्यांना गॅसचे कनेक्शन जोडून दिले. त्यांच्या लोककल्याणाबाबत बोलताना शब्द कमी पडतात, इतका मोठा त्या कामाचा आवाका आहे. आम्ही शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ यांच्यामध्ये थोडीशी आमची चर्चा झाली आणि आपल्या शाळेला बापूंच्या मार्फत थोडीशी आपण टॅप संदर्भात मागणी करूया. आम्ही सर्व पालकांना एकत्रित बोलवलं आणि टॅप संदर्भात माहिती सांगितली आणि या टॅपमुळं मुलांच्या प्रगतीमध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो या संदर्भात आम्ही पालकांशी चर्चा केली आणि सर्वांमते बापूंच्या मार्फत टॅप मागायचे अशा प्रकारचे आमचं नियोजन झालं आणि आम्हाला टॅप मिळवून देण्यात त्यांनी फार मोठं असं योगदान दिलं. ज्या शाळेत ते शिकले त्या शाळेलाही त्यांनी मदत केली. त्याच शाळेत एकत्र शिकणारे त्यांचे वर्गमित्र आता त्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत. एकदा सहज ते महाविद्यालयात आले होते आणि त्यातून विषय पुढे आला की महाविद्यालयातले कार्यक्रम घेण्यासाठी एखादा हॉल बांधला पाहिजे. मी असं म्हणलं बापूंना की तुम्ही विचार करा त्याच्यावरती आणि एखादं सभागृह बांधता येईल का. बापूंनी तो विचार मनात घेतला आणि आज महाविद्यालयाला एक चांगल्या प्रकारचं सभागृह बांधून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. ते सभागृह आज 2 कोटी रुपये खर्च करून बांधकाम पूर्ण होत आलेले आहे. ह्या लोकांसाठीच आता इथलं पुढचं माझं लाईफ राहणार आहे. आणि तिसरी गोष्ट, माझं स्वतः देखील माझं शरीर मी मेडिकल कॉलेज बारामतीसाठी देखील दान करतो या. कारण का यानं तरी काय तो पोरांचं तरी शाळा शिकतील ना, नाहीतर त्याचं काय होणार आपल्याला माहीतच आहे ना. बापूंची एक अशी जिद्द होती बिझनेस करण्याची आणि बिझनेसमध्ये उतरण्याची. बापूंची दूरदृष्टी, बापूंचं भविष्याचा वेध घेणे, बापूंची मेमरी, ह्या गोष्टी खूप बापूंच्या पॉझिटिव्ह आहेत आणि कुठल्याही गोष्टीकडं बापूंचं पॉझिटिव्ह अँगलने पाहणं. बापूंच्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्द नाही. कंपनीच्या जडणघडणीत आशाताईंचा महत्त्वाचा वाटा आहे. माझ्याकडे 150-200 बायका आहेत. मग त्या बायकांना पण काहीतरी काम मिळलं पाहिजे, नाहीतर अशाच घरी बसतात. मग येतात. मी नाही म्हणलं तर जवळजवळ 100-125 लोकांचा महिन्यांचा मी बचत गट केला आहे. कोणी 500 रुपये, कोण 1000 रुपये असं दे, कोणी 100 रुपये वगैरे तसं नको म्हणलं. कमीत कमी तुमचे 500 रुपये तरी महिन्याला बाजूला पडू देत. असं करून मी जवळजवळ 125 बायकांचा माझ्याकडे बचत गट आहे. आणि त्यांना कोणाला गरज लागली काय लागली तर त्यातलेच पैसे त्यांना द्यायचे. म्हणजे त्यांची पण हे होतं आणि त्यांचे पैसे पण 4 पैसे बाजूला पडतात. अशा हिशोबाने म्हणजे मी करते आपलं असं काही पण चालू. मी आता जाते, समजा पॅकिंग चाललं असेल तर तिथं कुणी खराब माल घेतं आहे का, व्यवस्थितच घेतं का, काटा व्यवस्थित करतं का, सिलिंग व्यवस्थित करतं का, हे सगळं बघते.
मग आतमध्ये हार्वेस्टिंग चाललेलं असतं, मग तिथं जाते, ते व्यवस्थित काढतात का, लय कचऱ्यात टाकतात का, दांडे बुडके व्यवस्थित काढतात का हे बघते. कोण काय करतं आहे का, नुसतं कोण कुठंतरी कोपऱ्याला उभं राहिलं आहे त्यांच्याकडे ह्या बायका बघतच नाही, हे माझं लक्ष असतं. मी अचानक जाते, कधी कधी मी गेटवर सुद्धा उभं राहते, कुठले ड्रायव्हर कुठं मोकळे गप्पा मारत बसलेत, काय करत आहेत काय नाही, हे असं माझं सगळीकडे म्हणजे असं फिरून माझं लक्ष असतं. कंपनीची मात्र प्रगती दिवसेंदिवस चांगली वाढत चाललेली. आज टॉपला आपण भारतामध्ये टॉपला आहे आणि आज नावाला देखील आपल्या गुडविल देखील कुठेही गेलं तरी तिरुपती बालाजीचंच मशरूममध्ये नाव घेतलं जातं. आणि म्हणून आम्ही आता फाउंडेशनच्या रूपातून आम्ही बऱ्यापैकी अतिशय चांगलं काम करायचं ठरवलेलं आहे आणि आमचा अक्षय आमच्याबरोबरच आहे, हेच आम्ही डोळ्यासमोर ठेवून आता पुढे चाललेलं आहे. फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जपाव्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता, अन्नाची चव आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू, हे सगळं जपणारे स्किल्ड वर्कर्स आणि तंत्रज्ञ यांची मोठी टीम ह्या फॅक्टरीत कार्यरत आहे. मशरूम हे पूर्णतः ऑर्गॅनिक सेंद्रिय आहे. याच्यामध्ये पूर्ण प्रोसेसमध्ये कुठंही केमिकलचा वापर होत नाही आहे. याच्यामध्ये फॅट्स लो आहेत, फायबर जास्त आहे आणि प्रोटीन खूप आहे. म्हणजे आज खाण्याच्या पदार्थामध्ये दूध, अंडी, मटण, मासे याच्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रोटीन मशरूममध्ये आहे. रेडी टू ईटमध्ये आत्ता मशरूम तवा, मशरूम चिली, मशरूम बिर्याणी आणि असे एक 7-8 आयटम आम्ही आत्ता जे बनवलेले आहेत ते पूर्ण आपल्याला 12 महिने कुठंही तुम्ही काही करा, कुठंही ठेवा, कुठं फ्रीजची गरज नाही, काही नाही. त्याच्या आतलं पाकिट मायक्रोमध्ये फक्त बाउलमध्ये कट करून ओतायचं आणि 2-3 मिनटं ठेवून गरम करून करायचं. अदरवाईज आपल्याला ते गरम पाण्यामध्ये 1-2-3 मिनटं असं ठेवून कट करून खाणे एवढंच त्याचं काम आहे. आणि त्याच्यासारखे प्रोटीन सुंदर आणि कितीही घाई गडबडीत माणूस असेल तरी पोटाला 2 घास आरामशीर मिळू शकतात त्याच्यामुळं. गृहिणी म्हटलं की एक अष्टावधानी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे की कुकिंग असेल. लसूण नीट करण्यापासून ते भाजी शिजेपर्यंत ज्या सगळ्या अन्नपदार्थांच्या प्रक्रिया होतात ती एक तिची एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. तर रेडी टू ईट या प्रोडक्टमुळे ह्या सगळ्याच गोष्टी कुठेतरी थांबत आहेत आणि खूप कमी वेळामध्ये रेडी टू ईटचे प्रोडक्ट्स उपलब्ध असल्यामुळे ते सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे अन्नपदार्थ खायला देऊ शकते. हेल्दी, टेस्टी, फ्रेश फूड लोकांपर्यंत पोचण्याच्या उद्देशाने सुरू केलेली तिरुपती बालाजी ॲग्रो प्रोडक्ट्स ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली आणि ते म्हणजे त्यांच्या क्वालिटी प्रोडक्टमुळे. नवीन प्रयोग, आकर्षक पॅकिंग आणि माफक दर ह्याचं गणित नीट जुळल्याने कंपनी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. तिरुपती बालाजी ॲग्रो प्रोडक्ट ही कंपनी आपली आत्तापर्यंत आपलं असं त्याचा आलेख वर चढतच चाललेला आहे आणि तो आलेख आत्ता एवढा वर चढलेला आहे की अजूनही आमच्या आत्ता काही त्या कंपनीच्या नावाने अजून बाय प्रॉडक्टचे नवीन कंपन्या देखील आता उभ्या करण्याचं आम्ही आत्ता डोक्यात घेतलेलं आहे. आत्ताची तरुण पिढी हे उद्याचे भविष्य आहे. त्यांच्या मातापित्यांना ते मोलाचा सल्ला देतात. त्यांचा जीवन प्रवास गरुड झेप या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून लवकरच आम्ही प्रकाशित करत आहोत. नवीन उद्योजकांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यामधून मिळणार आहे. नवीन उद्योजकांना प्रेरणा देताना बापू सल्ला देत आहेत, घाबरू नका, व्यवसाय सुरू करा, जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न करा, संघर्ष ही प्रामाणिकपणाने करा, अपयश आलं तर खचून जाऊ नका आणि यश आलं तर हुरळूनही जाऊ नका. त्या मुलांच्या वडिलांना देखील असं सांगावं वाटतं की तुम्ही मुलांना अडवू नका. माणूस पहिला सक्सेसच झाला होईल असं काही नसतं. मी आज 10 वेळा फेल गेलो या तेव्हा एकदा सक्सेस झालेलो आहे. आणि आपण जर प्रत्येक गोष्ट जर माणसाला मुलांना आपण प्रत्येक त्याचं जर ओढत राहिलो, तुझ्याकडून होईल का, तुला त्याचं नॉलेज आहे का, तू काय शिकलायस आणि तू काय मागतोयस करायला, आणि आपण असाच बिझनेस केला पाहिजे. मी डॉक्टर झालं म्हणजे डॉक्टरकीच केली पाहिजे असं काही नाही, इंजिनियर झालं म्हणजे इंजिनियरच केलं पाहिजे असंही नाही. तुम्ही सगळ्यांनी आपल्याला त्या मुलाची आवड शोधा, मुलांना मात्र डेव्हलप करा, त्यांना सपोर्ट करावं लागेल. काहीतरी नुकसान करशील आमची, तू आम्हाला काय बाहेर हे वर येऊन देणार नाहीत आणि तू असलं काहीतरी असले निगेटिव्ह विचार फक्त मनातून काढा. कारण शेवटी त्याच्यासाठी आपण करतो असं म्हणतो आणि त्याचेच पाय ओढतो.
तर तुम्ही असे माझे एक प्रामाणिकपणे सल्ला राहील आपल्याला की माझी एक विनंती राहील म्हणा त्यांना म्हणा की माझ्या मित्रांना राहील तरुण मुलांना की तुम्ही फक्त बँकेने दिलेल्या पैशाचा किंवा आपल्या आईवडिलांचे पैसे ह्याचा दुरुपयोग होऊन देऊ नका. ज्या प्रोजेक्टला झाले त्याला 100% त्याचा फुलफिल यूज राहू द्या की नाही तर आपली मंडळी बँकेने दिलेले पैसे किंवा आईवडिलांचे पैसे एका कारणासाठी घ्यायचं दुसऱ्या कारणाला वापरायचं. त्यामुळे ते प्रोजेक्ट कधीही पूर्णत्वाला जात नाही किंवा अर्धवट राहतात आणि झाले तरी सक्सेस होत नाहीत. या कार्यक्रमाद्वारे ते उद्योजकांनाही हे आवाहन करतायत की प्रशासनावर अवलंबून न राहता जर मोठ्या मोठ्या उद्योजकांनी आपापल्या परीने लोककल्याणाची जबाबदारी घेतली तर आपल्या देशाची प्रगती पथावर वाटचाल जोराने चालू राहील. ज्या समाजात आपण राहतो, आपण वाढलो, यशस्वी झालो, त्याचे ऋण फेडणाऱ्या या वीराला आमचे शतशः प्रणाम. तुम्हाला अशीच प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचा प्रवास तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत आमच्या पुढच्या अग्निपथ ह्या कार्यक्रमात, ह्याच वेळी, ह्याच वारी. तोपर्यंत तुमची आज्ञा घेते. धन्यवाद.